हॅलो हाय नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज जे आहे आपण चुलीवरची छान अशी खिचडी इथं बनवणार आहोत. तर खिचडीसाठी बनवण्यासाठी जे आहे ते साहित्य सर्व काही मी इथं घेतलेलं आहे. त्यानंतर इथे चूल जी आहे ती पेटून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता चूल जी आहे पेटून घेतलेली आहे. त्यानंतर आपण जे आहे खिचडी बनवणार आहोत. तर चुलीवरची खिचडी खायलासुद्धा खूप टेस्टी लागते आणि खूप छान बनते. तर तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी इथं पातेलं ठेवून घेतलेलं आहे. तर व्यवस्थितपणे आपल्याला चूल पेटवायची आहे. त्यानंतर मी यामध्ये टाकणार आहे ऑइल. तर ऑइल मी इथं जे आहे ते टाकून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपल्याला सर्व काही इथं टाकून घ्यायचं आहे. जसं की मी इथं लसूण टाकलेलं आहे. तर लसूण टाकल्याच्यानंतर आपल्याला जे काही साहित्य खिचडीमध्ये टाकावं लागतं ते सर्व काही टाकून घ्यायचं आहे इथं. तर मी सर्व काही इथं जे आहे टाकून घेतलेलं आहे. तर खिचडी जी आहे चुलीवरची खूप टेस्टी बनते. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर आम्ही सर्वजण जे आहे ते मिळून इथं खिचडीची जी आहे ती पार्टी करतो आहे. तर खिचडीची पार्टी आमची इथं चालू होती आणि मुलांची सुद्धा इथं काही मजा मस्तीसुद्धा चालू होती. त्यानंतर मी इथं खिचडी बनवत होते आणि मुलंसुद्धा छान अशा प्रकारे इथं खेळत होते. तर तुम्ही बघू शकता आता मी जे आहे छान अशा प्रकारे इथं खिचडी बनवून घेते आहे. तर मी इथं जे आहे कांदा इथं टाकून घेतलेला आहे. कांदा टाकल्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थितपणे जे आहे खिचडी साठी लागणारे साहित्य एक सर्व काही मी इथं जे आहे ते टाकून घेतलेलं आहे आणि छान अशा प्रकारे इथं जे आहे मिक्स करून घेते आहे. तुम्ही बघू शकता. तर व्यवस्थितपणे सर्व काही मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. यामध्ये जे आहे मी त्यानंतर शेंगदाणे, त्यानंतर कांदा, बटाटो, त्यानंतर वाटाणे, असं लसूण सर्व काही व्यवस्थितपणे टाकून घेतलेलं आहे आणि इथं सर्व काही मिक्स करून घेते आहे. त्यानंतर मी इथं हळद टाकली आहे. त्यानंतर लाल मिरची पावडर आणि त्यानंतर इथं खिचडीचा मसालासुद्धा टाकून घेते आहे. तर तुम्हाला जे हवे असतील ते मसालेसुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. तर तुम्ही बघू शकता काही मुलं जे होते तर इथं खेळत होते. तर त्यांनासुद्धा खूप छान वाटत होतं. तर खूप छान वाटते मुलांनासुद्धा अशा प्रकारे कधी तरी अशा प्रकारे चुलीवर खिचडी वगैरे बनवली. तर मी जे आहे खिचडी इथं बनवून घेतलेली आहे. त्यानंतर तांदूळ धुवून छान अशा प्रकारे इथं टाकून घेतलेले आहे. तर सर्व खिचडी जी आहे ती छान अशा प्रकारे आपल्याला इथं मिक्स करून घ्यायची आहे. तर आपली खिचडी जी आहे ते व्यवस्थितपणे इथं मिक्स करून घ्यायची आहे. नंतर आपल्याला इथं झाकण ठेवायचं आहे. तर झाकण ठेवल्याच्यानंतर 15 ते 20 मिनटामध्ये जी आहे आपली खिचडी इथं रेडी होते. तर तुम्ही बघू शकता आपली खिचडी जी आहे ती आता मस्त छान अशा प्रकारे तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. तर मी खिचडी जी आहे ती ताटामध्ये वाढून घेते आहे. तर ताटामध्ये टाकल्याच्यानंतर खिचडी तुम्ही बघू शकतात. तर किती छान आपली खिचडी इथं बनलेली आहे. त्यानंतर ताटं जे आहे ते वाढून घेतलेले आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.